ओके स्टुडंट्स, तर आपण आतापर्यंत रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल आणि कोणत्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या आतापर्यंत? ROH, ज्या रिॲक्शन्स मध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होतो, बरोबर? ज्या रिॲक्शन मध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होतो आतापर्यंत त्या रिॲक्शन्स आपण बघितल्या होत्या. आजपासून आपण अशा रिॲक्शन्स बघणार आहे ज्याच्यात OH बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? OH बॉन्ड ब्रेक होतो. तर या रिॲक्शन्स आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलरेडी बघितले, तर ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. पण आज आपल्याला एक मेन पॉइंट घ्यायचा आहे, रिॲक्शन ऑफ HCl. रिॲक्शन ऑफ HCl विथ अल्कोहोल. तर बघा अल्कोहोल काय असतात? अल्कोहोल असतात ROH. आपण जर HCl टाकलं, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, जर तुम्हाला आठवत असेल आपण एरोवर अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस म्हणजे काय? अनहायड्रस म्हणजे विदाउट मॉलिक्यूल, विदाउट वॉटर मॉलिक्यूल, विदाउट वॉटर मॉलिक्यूल म्हणजे अनहायड्रस. आणि त्याच्यात काय टाकलं आपण? ZnCl2, झिंक क्लोराइड. मग इथून OH, इथून H, काय बाहेर जातं? वॉटर. आणि काय तयार होईल? RCl. काय तयार होईल? RCl प्लस H2O. आणि तुम्हाला जर आठवत असेल, दिस कॉन्सन्ट्रेटेड HCl, हा HCl कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड, प्लस ZnCl2, या दोघांना एकत्र आपण काय म्हणायचं? लुकस रिएजंट. बघा याला स्टार करून ठेवा, याला काय म्हणायचं? लुकस रिएजंट. कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2 अनहायड्रस ZnCl2 इज कॉल्ड एज लुकस रिएजंट. तर आता आपण बघायचे नेमकं मेकॅनिझम कसे. बघा आता आपण बघणार आहोत याची मेकॅनिझम. एकदा की तुम्हाला मेकॅनिझम डिटेल मध्ये समजली तर आपल्याला लक्षात येईल की ही रिॲक्शन फास्टर कधी होईल. तर बघा ROH हा काय? अल्कोहोल आहे. ऑक्सिजनला दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार, ज्यावेळेस दोन बॉन्ड असतात. बघा हा ZnCl2, Zn हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, त्याच्याकडे एम्प्टी वॅकेट ऑर्बिटल्स असतात. हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार? हे दोन्ही इलेक्ट्रॉन सगळा झिंक टाइप फॉर्म करणार, एक कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणार. कारण झिंक कडे एम्प्टी ऑर्बिटल्स असतात. झिंक काय करणार? ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन संग कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणार. तर काय तयार होतं बघा? ROH. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह? कारण त्यांनी आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिले ZnCl2. आणि झिंकवर कोणता चार्ज आला? मायनस, कारण त्यांनी इलेक्ट्रॉन घेतले. हा खूप अनस्टेबल कंपाऊंड आहे, अनस्टेबल कंपाऊंड. मग काय होतं बघा, इथून हे R चे दोन्ही इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला दिले जातात. R चे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठे दिले जातात? ऑक्सिजनला. मग काय तयार होतं बघा? R पॉझिटिव्ह. आणि हा समजणं खूप महत्त्वाचं आहे. R पॉझिटिव्ह काय? हा कार्बोकॅटायन आहे. R पॉझिटिव्ह आहे काय? हा कार्बोकॅटायन आहे. आणि नंतर काय बाहेर जाईल? ZnCl2 आणि OH. ZnCl2 आणि OH. आता बघा नंतर दुसरं आणि ही स्टेप जी कार्बोकॅटायन फॉर्मेशन स्टेप असते ती असते RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. पुढे जाऊन काय मग आपण HCl घेतलं. मला सांगा HCl कसं लिहू शकतो आपण? H+Cl मायनस, Cl मायनस इथे जॉइन होणार आणि H प्लस आणि हा OH काय तयार होईल? वॉटर. बघा Cl मायनस इथे जॉइन होणार म्हणजे काय तयार झालं? RCl. H आणि हा OH वॉटर. बघा RCl प्लस वॉटर, RCl प्लस वॉटर. म्हणजे इथं काय तयार झालं? इथं कार्बोकॅटायन तयार झालं. म्हणजे या रिॲक्शनचं रेट कशावर अवलंबून असणार? रेट
डिटरमाइनिंग स्टेप काय फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन म्हणजे काय रेट ऑफ दिस रिएक्शन is directly proportional to stability of कार्बोकटायन. कारण कार्बोकटायन काय रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये बघा. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण सांगितलं होतं की एखाद्या रिएक्शन मध्ये खूप साऱ्या स्टेप होत असतात पण एक स्टेप अशी असते जी त्या रिएक्शनचं स्पीड डिसाइड करते. बाकी स्टेप्स इतके फास्ट होतात का त्याचं स्पीडवर काही अवलंबून राहत नाही. एक अशी स्टेप असते रिएक्शन मध्ये जी खूप स्लो असते तीच रिएक्शनचं काय डिसाइड करते रेट डिसाइड करते. तर इथं रेट कोण डिसाइड करणार फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. मग कार्बोकटायन जितका स्टेबल तितकी रिएक्शन फास्टर. कार्बोकटायन जितके स्टेबल तितके रिएक्शन फास्टर. आणि आपण शिकलोय टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल, नंतर सेकंडरी कार्बोकटायन, नंतर प्रायमरी कार्बोकटायन. हे तर शिकले आपण. टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल, देन सेकंडरी कार्बोकटायन, देन प्रायमरी कार्बोकटायन. दिस टाइप ओके. तर एक लक्षात ठेवा. या आता मला सांगा की SN1 रिएक्शन आहे का SN2 रिएक्शन आहे. बघा पहिला आपण काय घेतला ROH. मग रेट डिटरमाइनिंग स्टेट मध्ये काय झालं R प्लस आणि नंतर HCl मायनस ने काय H प्लस आणि Cl मायनस ने काय केलं अटॅक केलं. म्हणजे रिएक्शन फक्त एकच मॉलिक्युलवर अवलंबून आहे ROH. म्हणजे कोणती रिएक्शन आहे SN1. काय SN1 1 चा अर्थ काय 1 चा अर्थ काय युनिमॉलिक्युलर म्हणजे एकाच मॉलिक्युलर ही रिएक्शन अवलंबून आहे. बघा ROH नंतर इथं फॉर्म काय होतं कार्बोकटायन फॉर्म होतं आणि नंतर HCl अटॅक करतो. म्हणजे HCl हा एकदम फास्ट स्टेप होणार आहे. कार्बोकटायन फॉर्म व्हायला टाइम लागतो म्हणून आपण इथे लिहिलं RDS. म्हणजे रिएक्शन कशावर अवलंबून आहे फक्त अल्कोहोलवर अवलंबून आहे. मग HCl तुम्ही कमी घेतलं काय जास्त घेतलं काय या रिएक्शनच्या स्पीडवर त्याचा काही फरक पडणार नाही. एवढं लक्षात तुम्ही ठेवा फक्त या रिएक्शनसाठी रेट ऑफ दिस रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन. ओके. आता बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन कसं आपल्याला कळणार की कोणती रिएक्शन फास्टर होणार. बघा आता मी त्या रिएक्शन सांगतो पण पहिले हे लक्षात ठेवा टर्शियरी कार्बोकटायन नंतर सेकंडरी नंतर प्रायमरी. ओके. तर इथं काय होतं कार्बोकटायन फॉर्म होतोय. काय फॉर्म होतो कार्बोकटायन आणि तुम्ही SN1 रिएक्शन मध्ये शिकलाय. SN1 रिएक्शन मध्ये तुम्ही शिकलाय की कार्बोकटायन हे काय प्लेनर आहे. त्याची जॉमेट्री काय प्लेनर म्हणजे कार्बन मध्ये 3 बॉन्ड आहे आणि त्याची जॉमेट्री काय प्लेनर आहे. म्हणजे Cl जो HCl मधला Cl आहे तो बॅक साइड अटॅक पण करू शकतो आणि फ्रंट साइड अटॅक करू शकतो. बरोबर. बॅक साइड अटॅक झाला तर आपण त्याला म्हणत होतो इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हे जर समजत नसेल तर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे लेक्चरच बघितलेले नाही. बॅक साइड अटॅक आला तर इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, फ्रंट साइड अटॅक झालं तर रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. बॅक साइड अटॅक झाला तर इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन, फ्रंट साइड अटॅक झाला तर रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. इथं दोन्ही पण होतं बघा बॅक साइड आणि फ्रंट साइड. म्हणजे इथं काय तयार होतं रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे इक्वल नंबर ऑफ डेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेटरी. ओके. तर कार्बोकटायन असल्यामुळे काय तयार होतं रेसिमिक मिक्सचर तयार होतं कारण फ्रंट साइड अटॅक होऊ शकतो आणि बॅक साइड पण अटॅक होऊ शकतो. तर आता बघा मी जर अशी रिएक्शन केली CH3 CH2OH हा कसा अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. बघा OH ज्या कार्बन अटॅच पुढे जाऊन एकच कार्बन अटॅच हा प्रायमरी. आणि प्रायमरी आपली रिएक्शन फास्टर कोण दाखवतो टर्शियरी.
नंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी. म्हणजे प्रायमरी हा खूप स्लो रिएक्शन दाखवणार, म्हणून आपण इथे HCl एरो काय देतो, अनहायड्रस ZnCl2 प्लस हीट पण देतो आपण, कारण आपल्याला माहिती हा लवकर रिएक्शन दाखवणार नाही, म्हणून आपण कॅटलिस्ट पण वापरतो आणि हीट पण देतो. मग इथून OH इथून H वॉटर बाहेर जाईल, प्रोडक्ट काय होईल, CH3 CH2 Cl प्लस वॉटर. दुसरी रिएक्शन बघू आपण, सेकंडरी CH3 CH3 CHOH CH3 हा सेकंडरी अल्कोहोल आहे बघा. याची रिएक्शन आपण HCl आणि एरोवर अनहायड्रस ZnCl2. इथं हीटची गरज नाही, कारण प्रायमरी पेक्षा सेकंडरी जरा जास्त स्टेबल आहे. इथून OH इथून H वॉटर बाहेर जाईल, प्रोडक्ट काय CH3 CH CH3 Cl प्लस H2O. हेच रिएक्शन मी जर टर्शियरी संग केली, CH3 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 OH प्लस HCl. आता इथं बघा ZnCl2 ची गरज नाही आणि हीटची पण गरज नाही. का? कारण टर्शियरी सगळ्यात जास्त स्टेबल आहे, त्याला कॅटलिस्टची गरज नाही. कॅटलिस्ट का टाकतो आपण, रिएक्शनचं स्पीड वाढवण्यासाठी, पण टर्शियरी ऑलरेडी रिएक्शन खूप फास्ट दाखवतं. इथं ZnCl2 ची पण गरज नाही आणि हीटची पण गरज नाही. तर काय, इथून OH इथून Cl CH3 इथं CH3 इथं CH3 Cl प्लस H2. कशाचीच गरज नाही इथं, कारण टर्शियरी हा खूप स्टेबल असतो. समजलं? तर इथं बघा आपल्याला एक पॉइंट शिकायचा आहे. त्यासाठी मी लेक्चर रिपीट केला. आपल्याला शिकायचे लुकस टेस्ट. आपल्याला काय शिकायचे, लुकस टेस्ट. लुकस टेस्ट कशासाठी वापरतो, डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. जर एक्झाम मध्ये क्वेश्चन असा आला, हाऊ विल डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल, तर ती कोणती टेस्ट असते, लुकस टेस्ट. आता ही लुकस टेस्ट काय असते बघा. बघा आपण असं लिहितो ROH प्लस HCl अनहायड्रस ZnCl2 इथून OH इथून H. जो हा अल्काइल हॅलाइड तयार होतो RCl, हा जो अल्काइल क्लोराइड तयार होतो, त्याची पीपीटी कशी असते, व्हाईट पीपीटी. म्हणजे टेस्ट ट्यूब जर घेतली आपण, त्याच्यात अल्कोहोल आणि HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 टाकलं तर असे व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे प्रोडक्ट तयार झाला. आता मला सांगा, रिएक्शन तर आपल्याला काही दिसणार नाही, पण प्रोडक्टला जर काही कलर असेल, व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे काय, दही जे असतं तसं त्या टेस्ट ट्यूब मध्ये प्रोडक्ट असेल आणि तो प्रोडक्ट व्हाईट कलरचा असेल आणि प्रेसिपिटेट म्हणजे क्लाउडी लाईक प्रोडक्ट असेल, म्हणजे दही कसं असतं तसं तो प्रोडक्ट असतं. मग आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट दिसतो टेस्ट ट्यूब मध्ये, मग आपल्या लक्षात येईल की रिएक्शन कंप्लीट झाली. तर लक्षात ठेवा, काय कोणती पीपीटी आहे, अल्काइल क्लोराइडची व्हाईट प्रेसिपिटेट. आता बघा, मी जर इथं कोणताही टर्शियरी अल्कोहोल जर घेतला आणि त्याच्यात जर लुकस रिएजंट टाकलं, आता मी इथं लुकस रिएजंट काय प्रत्येक वेळेस सांगत बसत नाही. लुकस रिएजंट काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. इथं जर टाकलं तर तुम्हाला जी व्हाईट प्रेसिपिटेट भेटेल, व्हाईट पीपीटी,
इमिडिएटली व्हाईट प्रेसिपिटेट काय भेटतं आपल्याला, ही व्हाईट प्रेसिपिटेट आपल्याला भेटते इमिडिएटली. ओके, ही व्हाईट प्रेसिपिटेट काय भेटतं आपल्याला इमिडिएटली. इमिडिएटली म्हणजे लगेच आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट भेटेल. लगेच HCl आणि ZnCl2 जर टाकलं तर लगेच प्रेसिपिटेट भेटली, तर याचा अर्थ काय, तो टर्शियरी अल्कोहोल. जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि इथं जर लुकस रिएजंट जर टाकलं तर आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट भेटतं आफ्टर 5 to 10 minutes. म्हणजे लगेच व्हाईट प्रेसिपिटेट भेटत नाही आपल्याला, 5 ते 10 मिनिटं थांबून नंतर व्हाईट प्रेसिपिटेट भेटतो. बघा सिक्वेन्स काय होते, टर्शियरी अल्कोहोल इज मोर स्टेबल, टर्शियरी कार्बोकेटायन मोर स्टेबल, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. म्हणून इतका टाइम लागतो. आणि जर आपण प्रायमरी अल्कोहोल जर घेतला आणि लुकस रिएजंट जर टाकलं तर नो व्हाईट पीपीटी ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला व्हाईट प्रेसिपिटेटच भेटत नाही. म्हणून आपण बघा, मी जर प्रायमरी अल्कोहोलची जर रिॲक्शन दाखवली तर त्याच्या खाली मी हीट लिहित होतो. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, हीट करावं लागतं. आणि हीट केल्यानंतर 30 मिनिटांनंतर आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट भेटले. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला व्हाईट प्रेसिपिटेट भेटतच नाही. हीट केल्यानंतर 20 ते 30 मिनिटांनंतर आपल्याला काय भेटतं, व्हाईट प्रेसिपिटेट भेटतं. मग आपण काय करू शकतो, याला आपण डिस्टिंग्विशिंग टेस्ट साठी वापरू शकतो. कसं डिस्टिंग्विशिंग टेस्ट साठी वापरू शकतो बघा. आता एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला, काय क्वेश्चन आला, हाऊ विल how you distinguish between ethanol and tertiary butyl alcohol. How you distinguish between ethanol and tertiary butyl alcohol? तर tertiary butyl alcohol चं स्ट्रक्चर बघा. याची रिएक्शन जर तुम्ही HCl बरोबर फक्त केली तर ZnCl2 ची गरज आहे का, नाही. कारण हा टर्शियरी, इथून OH, इथून H, तुम्ही फक्त अशी रिएक्शन केली तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. कारण क्वेश्चन विचारला हाऊ विल डिस्टिंग्विश, म्हणजे डिस्टिंग्विश मला सांगा, एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन होते पण तुम्हाला ते कसं समजणार रिएक्शन झाली का नाही. एक तर त्याला काहीतरी कलर पाहिजे, एक तर काहीतरी पीपीटी फॉर्म झाली पाहिजे, किंवा काही गॅस बाहेर गेले पाहिजे. म्हणजे दिसलं तर आपण सांगू शकतो ना. जर कारण मॉलिक्युलचे डायमेन्शन 10⁻⁻14 मध्ये असतात. इतकं छोटं डायमेन्शन असतं का आपल्याला मोस्ट पॉवरफुल मायक्रोस्कोपने सुद्धा मॉलिक्युल दिसणार नाही. तर काहीतरी व्हाईट प्रेसिपिटेट, येलो प्रेसिपिटेट, ब्लू प्रेसिपिटेट किंवा काही गॅसचा कलर आहे, त्याच्यावरून आपण रिॲक्शन झाली हे सांगू शकतो. तर तुम्ही काय लिहायचं, टर्शियरी जर झालं तर इथं लिहायचं व्हाईट पीपीटी इमिडिएटली. व्हाईट पीपीटी इमिडिएटली, लगेच आपल्याला काय भेटतं, व्हाईट प्रेसिपिटेट भेटतं. जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला बघा, इथेनॉल CH3CH2OH, आणि याची जर रिएक्शन आपण लुकस रिएजंट संग केले तर आपण इथं लिहू शकतो नो व्हाईट पीपीटी. काय लिहू शकतो, नो व्हाईट पीपीटी, म्हणजे व्हाईट पीपीटी भेटणारच नाही. तर समजलं. तर कसं डिस्टिंग्विश करायचं तुम्हाला समजलं. ओके, आता बघा, असं जर क्वेश्चन आला,
ज्याला आपण कोणता अल्कोहोल म्हणतो, बेन्झाइल अल्कोहोल. हा फिनॉल नाहीये, हा काय बेन्झाइल. बेन्झीन रिंगला CH2 अटॅच असतात, आपण त्याला बेन्झाइल म्हणतो. बेन्झाइल अल्कोहोल HCl, एरो अनहायड्रस ZnCl2. तर मला पहिलं सांगा, ही रिएक्शन इथं होईल का? तर तुम्ही असं म्हणणार, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, तर पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा अल्कोहोल कोणता झाला? प्रायमरी अल्कोहोल झाला. तर सर ही रिएक्शन होणार नाही. पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं का रिएक्शन कशावर अवलंबून आहे? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. रिएक्शन कशावर अवलंबून आहे? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन जर स्टेबल असेल तर रिएक्शन फास्ट असेल. असं काही नाही का तो टर्शरीच पाहिजे. आपण कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी कसं धरतो? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. पण असं काही नाही का तो टर्शरीच पाहिजे. हा प्रायमरी असून सुद्धा खूप स्टेबल आहे. का स्टेबल आहे बघा, हा झाला CH2OH. इथून हा OH जर बाहेर गेला तर काय तयार होईल? कार्बोकॅटायन. आणि तुम्हाला माहिती आहे हा कार्बोकॅटायन रेझोनन्सनी खूप स्टेबल आहे. बघा हे 2 इलेक्ट्रॉन इथं जातील, मग हे 2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं, असं करून रेझोनन्सनी हा कार्बोकॅटायन काय असेल? स्टेबल असेल. असं डायरेक्ट टर्शरी खूप फास्ट देतो, मग सेकंडरी असं नाहीये. कशावर अवलंबून आहे रिएक्शनचं स्पीड? स्टॅबिलिटीवर. कशाच्या स्टॅबिलिटीवर? कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर. आणि बेन्झाइल कार्बोकॅटायन हा रेझोनन्सनी खूप स्टेबल होतो. मग आपल्याला काय प्रोडक्ट भेटेल बघा, इथून H, इथून OH, म्हणजे आपल्याला काय भेटेल? बेन्झाइल क्लोराइड प्लस H2O. समजली रिएक्शन? रिएक्शन विथ HCl झाली. तर आता आपण बघू रिएक्शन विथ HBr. बघा HBr साठी काय करतो आपण? अल्कोहोल घेतो, इथं HBr. पण HBr साठी एरोवर काय घेतो असतो आपण? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओज बघा. इथून OH, इथून H, R Br प्लस H2O. आपण HBr साठी काय करतो? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि पुढे बघा रिएक्शन विथ HI. बघा HI सगळ्यात स्ट्रॉंगर आहे. मग नंतर HBr, नंतर HCl. मग हा स्ट्रॉंगर असल्यामुळे हा प्रायमरी अल्कोहोल संग पण रिएक्शन दाखवतो. बघा कसं? CH3 CH2OH प्लस HI, इथून OH, इथून H, काय तयार होईल? CH3 CH2OH प्लस HI. हा प्रायमरी संघ पण दाखवतो, सेकंडरी आणि टर्शरी संघ. आता पुढल्या रिएक्शन जे आपल्याला बघायचे आहे, रिएक्शन विथ TCl3 PCl5. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. तरी तुम्हाला वाटलंच तर मी ते व्हिडिओ परत तुम्हाला पाठवल. त्यावेळेस तिथं का शिकलो होतो आपण? कारण तिथं आपल्याला अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचा होता. सॉरी, इथं काय? इथं I प्लस H2O. बघा इथून OH आणि H वॉटर जाईल बाहेर, CH3CH2I. त्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं, कारण आपण अल्किल हॅलाइड काय केला होता? प्रिपेअर केला होता. या चॅप्टर मध्ये का बघतो आपण? कारण इथं अल्कोहोलच्या रिएक्शन्स बघतोय, म्हणून या रिएक्शन्स काय झाल्या? सगळ्या रिपीट झाल्या. तरी ते प्रिव्हियस व्हिडिओज तुम्हाला परत PCl3 PCl5 ट्रायनिल क्लोराइडच्या व्हिडिओज बघावं लागतील. मी असं करतो, ते व्हिडिओज परत डाउनलोड किंवा त्या व्हिडिओची तुम्हाला काय करतो? लिंक शेअर करतो.
तर ते व्हिडिओज पण तुम्ही बघायचे. रिॲक्शन आता याच्यानंतर पॉईंट आहे, रिॲक्शन विथ PCl3, रिॲक्शन विथ PCl5, रिॲक्शन विथ थायनिल क्लोराईड, हे ऑलरेडी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कंप्लीट केले होते. जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.